हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, हिवाळ्यात अनेक लोकांना त्यांचे हातपाय थंड राहत असल्याचा त्रास होतो. मग आपल्या हातापायाला कितीही मोजे घातले, शाल किंवा चादरेमध्ये हातपाय ठेवले तरी सुद्धा ते थंडच राहतात. बऱ्याच लोकांना ही अगदी सामान्य गोष्ट वाटते, पण त्यामागील कारणे शरीराला असलेले आजार आणि कमतरता असू शकते. त्याचबरोबर काही गोष्टी अशा असतात ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहता. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात हातपाय थंड राहण्यामागची कारणे काय आहेत. त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत हातपायांना आराम मिळण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया हिवाळ्यात हातपाय थंड पडण्यामागची कारणे काय आहेत. सर्वात प्रथम आहे हायपोथायरॉइड मुळे हातपाय थंड पडतात. घशात असलेल्या थायरॉइड ग्रंथीमधून थायरॉइड संप्रेरक स्त्राव बिघडणे किंवा त्यांच्या कमतरतेमुळे शरीरात रक्तप्रवाह मंद होऊ शकतो, जे हातपाय थंड पडण्यास कारणीभूत ठरतात. विशेष म्हणजे थायरॉइड संप्रेरक आपल्या चयापचय आणि हृदयगतीवर देखील परिणाम करतात. त्यामुळे शरीरातील त्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि त्यामुळे आपले हातपाय थंड पडतात. दुसरं आहे मधुमेहामुळे हातपाय थंड पडतात. मधुमेह किंवा शुगरवरील औषधांमध्ये काही रसायने असतात जे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी करतात. साहजिकच त्यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि आपले हातपाय थंड राहतात. या व्यतिरिक्त शुगरच्या त्रासामध्ये मज्जासंस्थेला नुकसान होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. ज्या लोकांना याचा त्रास होतो त्यांच्या हातपायाला मुंग्या येणे आणि सर्दी होण्याचा त्रास होतो. तिसरं आहे अॅनिमियामुळे हातपाय थंड पडतात. अॅनिमियाचा शब्दशः अर्थ रक्ताची कमतरता असा होतो. खरं तर आपल्या रक्तातील बहुतेक लाल रक्तपेशी आरबीसी असतात. याच्या अभावामुळे अॅनिमिया होतो. लोह आणि फॉलेट तसेच व्हिटॅमिन B12 ची कमतरता यासाठी कारणीभूत असू शकते. या व्यतिरिक्त मूत्रपिंडाच्या अयोग्य कार्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपातळ होण्याची शक्यता असते. अॅनिमिया किंवा रक्तपातळ होण्याचा त्रास होतो त्यांचे हातपाय बऱ्याचदा थंड पडतात, कारण लाल रक्तपेशीच आपला रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात. चौथा आहे रक्ताभिसरणाचा वेग मंदावल्यामुळे हातपाय थंड पडतात. जेव्हा तुमचा रक्तप्रवाह मंद होतो तेव्हा शरीरात उष्णता वाढते. हे सतत सुस्तावल्यासारखे बसल्यामुळे सुद्धा होते. यामुळे सुद्धा तुमचे हातपाय थंड पडतात. असं होऊ नये म्हणून रोज योगासना किंवा व्यायाम करावा, जेणेकरून तुमचा रक्तदाब योग्य राहील आणि तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि तुमचे हातपाय थंड पडणार नाही. शेवटचं आहे रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे हातपाय थंड पडतात. कोलेस्ट्रॉल किंवा इतर कारणांमुळे आपल्या धमन्या आकुंचन पावतात, तेव्हाही आपला रक्तप्रवाह मंदावतो. अशा प्रकारे आपले रक्ताभिसरण बिघडते, ज्यामुळे आपले हातपाय थंड होतात आणि खूप प्रयत्न करून सुद्धा ते उबदार राहू शकत नाहीत. रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या झाल्यामुळे सुद्धा असे होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आता आपण हातपाय थंड पडू नयेत म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे पाहूया. हिवाळ्यात हातपाय उबदार ठेवण्यासाठी हँड ग्लोव्ज आणि शूज वापरा. नेहमी उबदार कपडे, हात मोजे आणि मोजे घाला. दररोज व्यायाम आणि शरीराची हालचाल करत राहा. निकोटीनचा प्रभाव टाळा, कारण या गोष्टी हातपाय थंड ठेवण्यास कारणीभूत आहेत. कामाच्या ठिकाणी किंवा घरात शक्य असेल तेवढं चालण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमचं शरीर उबदार राहील. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.